डायरेक्ट होऊन नागनाथ आणि आपले दोस्त भेटले. आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतो, पण तुम्ही पैसे ज्योतिर्लिंग आहे हे. आता घरी आलो पाहून ते काय भाऊ ऐका ना तर जेवायला बापरे. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. काय झालंय रात्री खूप उशीर झाला, 10:30-11 वाजल्या. आता ओढानगरच्या दिशेने चाललोय. तुम्ही कालचा तो व्हिडिओ बघितला घुसपेश्वर. आता फक्त तेवढं एकच देव आणि मग डायरेक्ट कुठं घरी. उद्या कसल्याही परिस्थितीत पोचावं लागणार आहे. आज ओढानागनात म्हणजे या रात्री कुठं थांबलो ते साहेब त्यांनी राहायची वगैरे सोय केली, जेवणाची सगळी एकदम मस्त वाटलं, छान वाटलं. मित्र आहेत आमच्या जवळची. हा मित्रांनो, आणि लय भारी वाटलं. अजून एक दोस्त भेटतात पुढे जाऊन, खूप छान वाटलं. थँक्यू. पाऊस येत होता, रात्री उशीर होईल. लाईक फॉलो करा मित्रांनो. हा साहेब भेटलं, साहेबांची पठ्ठ्या अख्खा भारत फिरून आलाय 12 ज्योतिर्लिंग करून. हा साहेब कृषी हे जात आहेत क्षेत्रात आहे, हिंगोली त्यांची हिंगोलीत आहे ना, हिंगोलीमध्ये. हा त्यांनी मला लोकेशन पाठवलं. बऱ्याच जणांनी ह्या भागात मला बोलावलं बरं का, पण झालं नाही झालं, सॉरी एवढी बार. पण नेक्स्ट टाइम वेळ काढून येईन. होईल नक्की नक्की गेलं पाहिजे. एवढी बार थोडी गडबड आहे. आता प्रत्येक ठिकाणी मी जाणं शक्य नाही. सकाळचा टायमिंग आता डायरेक्ट ओढानागनात आणि तिथून घरी, म्हणजे ओढानागनात करून घुसणेश्वर घरी. राईट राईट. असे आज 2 तारीख, किती 3 तारीख. 3 तारीख आहे. भेटूया साहेबांना. ऐका हे तुम्ही काटे बघा, थांबा ती पायदा इथं म्हणजे ऍक्सिडेंट झालाय, वाका येत नाही. आणि थांबा इकडे 1 मिनिट. काठी म्हणजे ती माझ्यासाठी नाही, दोघा ह्याचा आधार लागतो. कशाचा? ह्याचा आधार लागतो साहेबांना. तरी साहेब बसून निवांत व्हिडिओ बघतात, खूप छान वाटलं. असं नाही, प्रत्येकाला भेटू, थोडं वेट करा. चला आता निघतो. हा चल ओके. रात्री ज्या ठिकाणी थांबलो ना मित्रांनो, ही ठिकाण छत्रपती शिवरायांचा पुतळा बघा. तरी तिथे थांबलो. हीच गेस्ट हाऊस साहेबांचं इथं आहे सगळा विषय. आणि आता आपण निघालोय मस्त मध्ये. काहीच गाडी भारत यात्रा करतोय, पण ही मंडळी रामकृष्ण हरी. कुठे निघाली दिंडी? पंढरपुरील. कुठून आली? वर्धा जिल्ह्याहून आली. बर, वर्धा जिल्हा अल्लीपूर. वर्धा जिल्ह्यातून आली का? सगळे चालत निघाले? दमले का चालत? सगळं ओके आहे. बर बर. हो नागनाथ मित्रांनो, पोचलोय मित्रांनो, पोचलो. पण ते हा इकडे बी आला. हो हिकडली जनता, हिकडली गर्दी, बाजार आहे काय आज. जाय रे नासली गावात असली तहान. 2-2 किलोमीटर रस्ता असते. लोक बाबा मित्रांनो, नाही गाडी नाही बंद आहे तिकडे. आता बंद आहे. दर्शन घेऊ. भैया बंद है उधर. इधर लगाओ गाड़ी. पार्किंग है, पार्किंग लगाओ. दर्शन घेऊन आला. कैसे आए दर्शन? आगे क्या है, गर्दी है, आगे गाड़ी नहीं जाती. यहाँ में चोरी की हुई तो पार्किंग में लगाओ, जाओ. बाहर से आए वाले हैं. अरे वो तो मग पार्किंग दिला. समजले का मराठी सांगायला ते. गाडी. मित्रांनो, डायरेक्ट होऊन नागनाथ आणि आपले दोस्त भेटले. बरं काय म्हणता? काय नाही, बरं आहे. भेट झाली. तिथून डायरेक्ट इथं एकदम मस्त. आता पार्किंगला गाडी लावली. आता देवाचं दर्शन घ्यायला जायचं. माऊली लोक लय आले तिकडा. लय आली पालखी आली. ह्याला म्हणायचं चिगरी होय. दोस्त दोस्त वाट पाहिली.
लय दिवस झाले नुसतं फोनवर बोललो. फोन चालू आहे. पण मी म्हणलं होतं का ना येतो, हो, येतो. पण देवाने काय केलं, हं. सगळं उलट सुलट करून टाकलं. नाही लक्षात आलं का? पण आली का? आयो ते चांगलं लावलं. बाई, आता सुट्ट पैसे आयो आता पैसे नव्हतो. नाही नाही का रील बनवली काय? हा आ, मोठं टाकायचं म्हणजे लावायचं ते काय? नाही ना बस, मोठा लावू का? मोठा पण नेट लावलंच नाही. ते बळा हे काढ सगळं चांगलं लावा सगळं. नको बस, सगळं अहो बस काय मोठं करतात. नाही लावू दे. आता ह्याने भरावलं सगळं. हवा हलू नका तुम्ही. बघ. जास्त काय? हा मी थांबतो ना जास्त काय. नाही 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 याच्यात काही काय नाही काय द्या, द्या. या पिशवी चालतं. याच्यात काही दुसरं काही अडचण नाही. मित्रांनो बघा आतला नजारा, इंद्र नाद करायचं नाही. वाव काय मंदिर आहे, डेंजर बाबा. समजा दगडी हा काम. बाई कैसाचं दर्शन तुम्ही घ्या, आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतो, पण तुम्ही कैसाचं दर्शन घ्या. काय तिकट. ज्योतिर्लिंग आहे हे. आणि हे आपलं महाराष्ट्रातलं चार धाम होय. हा चार चार धाम मध्ये होत हे. आणि एकदम छान वाटलं, मस्त वाटलं. लक्ष्मण काय आला नाही, लक्ष्मण आलं नाही कुठे गेला काय तुम्ही? घरीच आहे. बरीच आहे ती देव इकडे. हो. लक्ष्मण विष्णू हा अजून काय ते नाव काय येईल ते, पण ठीक आहे असून दे, काय नाही असेल. अरे अरे बिचारे पुरे गंध सांगला. ठीक ठीक आहे. त्या साईडला थांबा, आपला एक फोटो काढू. ह्या साईडने बघा मंदिर आहे मित्रांनो. चला या. आणि हे तर काय झालंय, बरेच लय पालख्या दिंड्या आल्यात आहे का नाही. आणि दर्शन मी घेतलं बी असतं, 4-5 तास लागते. होय लाईनीत इमानदारीने किती. हो, 2-3 तास लागतात. हा हा तुम्ही हाय कॅमेरामॅन, काय म्हणता? तुम्ही काय म्हणता? काय नाही, आमचं दर्शनाला मी कमीत कमी 700 किलोमीटर वरून आलोय. राईट. तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं ते सांगा मला आधी. ही मंदिर बघून इतकं प्रसन्न वाटलं, इतकं भारी वाटलंय ना, तुम्हाला आता सांगून उपयोग नाही. लय मस्त, मस्त वाटलं ना? एकदम मस्त. नामदेवानं कारण फिरवलेलं हा मंदिर आहे. देवासाठी आलोय, आणि फक्त वागणूक चांगली दिली पाहिजे, व्यवस्थित दिली. नामदेवानं फिरवलेलं एवढं वाटतं. बघा मित्रांनो तुम्ही इथला नजारा. आम्हाला आयडी दाखवा की तुमची. रवी शिंदे सर्च करा. एकदा भावके तुम्ही. करा की सर. नामदेवानं फिरवलेलं मंदिर आहे. नामदेवाचं मंदिर बी घ्या, ते तिथं मंदिर. कुठलं ते समोरचं काळसाचं दर्शन घ्या मित्रांनो, आणि इथलं बी काळसाचं दर्शन घ्या. झालं दर्शन होय. तुम्ही लांबलं दर्शन घेतलं मित्रांनो. आपलं टोकन चपल्यापाशी आलो. जाऊ त्या बाहेरनं दर्शन झालं एवढी बार, परत येईन, पण एकदम खटा हा? नक्की येईन मित्रांनो, नक्की येईल. लांब पुढे आलो, दोस्त आपल्यावर आहे. शेत तुमचं आहे? हा ऊस ऊस बर, हे पण किती लांब? इथून आता जराच पाहिजे. हे ऊस आहे, तिकडे केळी येतात, ते ऊस आहे. आणि हेतून किती लांब आहे आता घर? इथून आता 1 किलोमीटर राहिले गाव. हे काय लावलं काय ते ना आहेत का? ऊस बी आहे इकडं. हा ऊस आहे. आणि आपण कुठे आहे सांगा? दत्त मंदिर भेंडेगाव. भेंडीगाव हा. मंदिर. भेंडेगाव तिथं मित्रांनो हे एक मंदिर आहे. चला आता मंदिर. इथला परिसर एक मंदिर आहे, आणि इथेच गाडी लावून आता मित्रांनो आम्ही पुढे जाणार आहे. आतमधलं काय जावं पण हे आपलं शेत. हे तुमचं आहे. आणि खूप छान वाटलं मित्रांनो. आता काय झालंय, माझी गाडी इथंच लावणार आहे आम्ही, आणि त्यांच्या घरी जाऊन येणार आहे. हे गाव आहे. अरे काय हे भेंडेगाव. नाही खरा खरा. अहो खरं ते खरं तेच. थांबट रे बाबा. नाही रस्ता चांगला आहे ना, त्यांना थांबायची गरज नाही. नाही भेंडेगाव भेंडेगाव भेंडेगाव. गावाचं.
का लोकांचा लोकांचं का हा लोकांचं दाखवा लोकांचं आहे. तुमचं गाव ठीक आहे हे घर आहे. हे कोण तुमचं घर आहे काय ये अरे हो बापरे तुम्ही लय पटांगणात एकदम प्रशस्त केलंय आता डायरेक्ट घरी आले बरं तू किती वेळेला बा अरे हो 7वीला बघा नेहमी सारखी आहे का नाही तुमचं घर हे. आणि आपल्या इकडला बाहेरला परिसर हा लगेच इथनच घुसलो हो काही असं इकडे हे असे धावतील दोस्तांना होय हा आता घरी आलो पाहून ते काय भाऊ ऐका ना तर जेवायला हो बापरे बघा पापड्या पापड्या बघा कोण आले इकडे तुझं नाव काय काय म्हणली गुंजन गुंजन वय बाया व्हिडिओ पाहिजे हा बाया काय म्हण कशी लाज होती बरं जेवण बिवणं झाले मित्रांनो एकदम मस्त मध्ये काय सांगायचं तुम्हाला किती वेळ गेली 10वीला आणि तू 4थीला आणि तू 7वीला ताई बी आहेत सगळे आहेत आणि 3 पोरी तर मस्त एकदम फॅमिली छोट कुटुंब एकदम छान वाटलं पोरी असं चला चला इकडं मंदिर फिंदिर एकदम खटमध्ये चला येतो टाटा 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 सगळे चल तुमचं नाव एकदा सगळ्या दोस्तांना पूर्ण सांगा ज्ञानेश्वर बाळाजी बोराडे भेंडेगाव तालुका उस्मानाबाद जिल्हा हिंगोली हो ऍड्रेस आहे मग हा मला ब्लॅकमेल केलंय आता ऐकायचंच नाही बाबा. या तुला टाकायचं. थांबा थांबा 100चं टाक. 500 करा 500 इतकं नको हो 500 करा ऐका टाका टाका 500 ऐका म्हणलं इतकं 500 करा तुम्हाला काय लय. टाका टाका कुठून आले ते कुठून येऊ अहो आता कुठून आलो काय सांगाव काय बाबा ऐका ना ब्लॅकमेल केलं इथं कसं आहे 113 रुपये हो. तुमच्या गाडीत मला तुमच्यातच आहे न माझ्यासाठी इकडे वांडोय नाटक मित्रांनो परत काय झालं आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि डायरेक्ट मुक्कामच केला इथं हे ठिकाण राहिलं 200 रुपये बेड सिस्टीम होती आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता डायरेक्ट घुश्मेश्वरचा व्हिडिओ राहिला आणि मग घरीच डायरेक्ट